काय झालं गणेश, आजकाल तुझे व्हिडिओ का नाही आहेत? काय सांगू मित्र तुला. आधी मी जेव्हा फिरायला जायचो तेव्हा मन मोकळे हसायचो, आणि आता हसतो की नाही हे पाहण्यासाठी आधी मला बघावं लागतं की कॅमेरा चालू आहे का नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्टेंट आणि कॉन्टेंट दिसतं आहे मला, त्याच्यामुळे मला ते कसं तरी वाटतं. आता तू सोशल मीडियावर पाहत असेल की काय काय कंटेंट व्हायरल होतं, आणि आपण एवढी मेहनत करूनसुद्धा आपले कंटेंट व्हायरल होतं. थोडंसं वाईट वाटतं. तर त्यासाठी मी छोटासा ब्रेक घेतला होता. आय हॅव लवकरच त्या गोष्टीवरती काम करशील आणि लवकरच कमबॅक करशील अशी आशा आहे. आणि खूप जण तुझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी वेटिंगवर आहेत की तू कुठे आहेस. हां ते तर आहेच, पण आता काय करणार, ऑल द बेस्ट. पण नक्कीच यावरती मी काम करेन. आणि नक्कीच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल, आणि आय होप सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटले असेल अशी मी आशा करतो. आणि बघत असाल आपली बाईक उभी जाण्यासाठी. आता एक्झॅक्टली कुठे चाललं मला पण माहीत नाही, पण व्हिडिओचं थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला नक्कीच कळलं असेल मी कुठे चाललं. तसं खूप महिन्यानंतर व्हिडिओ शूट करतो आहे. खूप काही गोष्टी होत्या बॅकग्राऊंडला चालत होत्या, पण आता सॉर्ट आऊट होण्याच्या मार्गावरती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथून पुढे प्रयत्न कराल की नक्कीच आपले व्हिडिओ येत राहतील. आणि चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करू. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला असतो का फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. आणि काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं तसं करून घ्या. चला माझा एक मोटोव्लॉग सेटअपमध्ये भेटूया. चला फायनली 1 ते 1.5 महिन्यानंतर मी मोटोव्लॉग शूट करतो आहे. ॲक्च्युली खूप प्रवास केला आहे मी, पण इच्छाच होत नव्हती व्लॉग शूट करायची. पण आज मनावर थोडंसं कंट्रोल करून आज मी व्लॉग शूट करतो आहे. आणि थोडंसं काय चुकलं तर माफ करा, कारण की कधी कधी फ्लो जर आपला निघाला तर शब्द चुकतात, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आज इंस्टाग्राम गाजणार आहे. आज यस, इंस्टाग्राम गाजणार आहे. आज रील बनतात, पण हेल्मेट एकाच्या डोक्यावरती नाही आहे. ट्रिपल सीट अवघड आहे, अवघड आहे. खरं तुमचे सण साजरे करा जे करताय, पण लोकांना त्रास होईल असं वागू नका. हां, तर मी बोललो होतो की 1.5-2 वर्षापासून चाललं या ठिकाणी जाय. तसं मी गेलो आहे, पणच कॅमेरा घेऊन आणि व्लॉग शूट करत आज पहिल्यांदा जातो आहे. तसं तर खूप वेळा मी त्या ठिकाणी गेलो आहे. तर आज म्हटलं चला एक कॅमेरा पण थोडा प्रॅक्टिस होऊन जाईल आपली, कारण की लवकरच माझी एक लॉंग राईड होणार आहे. त्यात आत्ताच मी जस्ट एक गाडीचं जनरल चेकअप करून घेतलं, कारण की नंतर राईडला जाताना काय प्रॉब्लेम यायला नको. ब्रेक पॅड वगैरे चेंज केलं मी याच्यात, आणि ऑइल ते ऑलरेडी चेंज केलं होतं. एक छोटासा सॉफ्टवेअर अपडेट होता तो केला मी, आणि आता रेडी आहे. पण त्याच्या आधी मला एक छोटीशी राईड करावी. चला मग पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगायचं आहे. तोपर्यंत तुम्ही म्युझिक एन्जॉय करा. बोलता बोलता आपण मोरवे जेटीच्या इथं आलेलो आहोत. यस, त्याला जेटी पण लागलेली, क्या बात आहे. आणि समोर तुम्हाला गोल्डन सारखं एक मंदिर जसं असेल ते आहे पॅगोडा. मोबाईल काढतो माझा. ही अशी जेटी आहे.
समोर तुम्ही बघताय ते आहे पॅगोडा हे, आणि इथे आलात तर आपल्याशी बाईक. फायनली आपण त्या साईडला आलेलो आहोत आणि वर असेल सगळ्याची जाण्याची गर्दी आहे. इथे पण काहीतरी पैसे घेतात आय थिंक, मला आठवत आहे. मी एकदा आलो होतो. किती जायचं? सिंगल आहे, सिंगल आहे. हे होऊन झालं. हां, मला सांगायचं होतं की इथून जेटीमध्ये मला ते 5 मिनटं लागले. 1 किलोमीटरचं अंतर असेल. मला ते मगाशी बाईकचे ते घेतले ते 5 रुपये घेतले आणि इथं जे घेतले ते एका व्यक्तीचे 25 रुपये घेतले. म्हणजे 30 रुपये तुम्हाला इथे लागतात येण्यासाठी, यायला आणि जायला पण. असं काहीतरी आहे. ओ ये क्या बात आहे. आत्ता असं वाटतं की गोव्यामध्ये आपण आलो. क्या बात. मस्त मस्त. भाजी स्वस्त, घेऊ नका जास्त. मला ते बाईकची जेव्हा फर्स्ट टाइम मी एक्सपोज घेतले होते त्याच्या शूटसाठी पण मी इकडेच आलो होतो. इकडं म्हणजे याच रस्त्याने मी आलो, पण तेव्हा ही बोट नव्हती, तेव्हा ती वेगळी बोट होती. आणि त्यातून गाडी चढवणं म्हणजे खूप मोठा टास्क होता, कारण की मी पहिल्यांदाच एक्सपोज चालवली होती. त्याच्या आधी मी एक्सपोज कधीच नव्हती चालवली, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला मला, पण काय हरकत नाही. इथेच आपण आपल्या बाईकचं शूट केलं होतं. यार हां, इथे बाईक उभी केली होती आणि एक जो सिनेमॅटिक शॉट्स जो इथूनच घेतला होता. क्या बात आहे यार. कडक 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 कडक. बस एवढंच आपण फिरूया, कारण की मला वाटत नाही इथून एवढं काय वर्थ आहे माझ्यासाठी तरी. क्या बात रे, एक नंबर. ॲक्च्युली मी सकाळी येणार होतो. बघा इथे चिन्ह आहे इथे. ॲक्च्युली मी सकाळी येणार होतो, पण मला काही कारणाने घेता नाही आलं, काम होतं थोडंसं. पण आत्ता आल्यावर खरी मजा असं वाटते. वाईब आहे, वाईब आहे, वाईब आहे दोस्त. वाईब आहे, वाईब आहे, एक नंबर वाईब आहे. यस यस, फुल ऑफ रोडिंग आहे. चला, फायनली आपण आपल्या सनसेट लोकेशनच्या इथं पोचलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. कडक कडक. ॲक्च्युली जागा फक्त मी खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पाहिले होते, पण आज प्रत्यक्षात आलो आहे तर खरंच खूप भारी वाटते. बाईक पण शांत झाली. बघ ना किती भारी व्ह्यू दिसतोय या, आणि पुण्याचा कप दिसतोय बघत असेल तुम्ही.
चला उतरतो तुम्हाला इथे थोडीशी सिनेमॅटिक शॉट दाखवतो, नक्की बघा, आवडत